आणि आता आतापर्यंतच्या मोठ्या टॉप 9 आपण बातम्या बघूयात। मुंबई जालना वंदे भारत एक्सप्रेस आजपासून प्रवाशांच्या सेवेत। मध्य रेल्वेवर 6वी वंदे भारत एक्सप्रेस धावणार। पंतप्रधान नरेंद्र मोदी वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवणार। मुंबईनंतर आता ठाण्यातही स्वच्छता मोहिमेला सुरुवात। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून स्वच्छता मोहिमेची पाहणी। विविध प्रभागात स्वच्छता अभियानाचं आयोजन। खासदार अमोल कोल्हे यांच्या शेतकरी आक्रोश मोर्चाची सांगता आज पुण्यातील महाविकास आघाडीच्या सभेनं होणार। शरद पवार, उद्धव ठाकरे, संजय राऊतही या सभेला उपस्थित राहतील। माजी मंत्री सुनील केदार यांच्या सावनेर मतदारसंघात पोटनिवडणुकीसाठी हालचाली। केदार यांची आमदारकी रद्द झाल्यानंतर निवडणूक आयोगानं या संदर्भात दखल घेतल्याची सूत्रांची माहिती। काँग्रेसच्या भारत न्याय यात्रेसाठी दिल्लीत येत्या 4 जानेवारीला महत्त्वाच्या बैठकीचं आयोजन। बैठकीत यात्रेच्या मार्गाबाबत नियोजनावर चर्चा होणार। रश्मी शुक्ला यांची राज्याच्या पोलीस महासंचालक पदी वर्णी। फोन टॅपिंग प्रकरणामुळे वादात सापडलेल्या शुक्लांविरोधातील 2 खटले फेटाळल्यानंतर त्यांची महासंचालक पदी वर्णी। नवीन वर्षात राज्यात पोलीस भरती होण्याची शक्यता। 13,000 पोलीस भरती संदर्भात लोकसभा आचारसंहितेपूर्वी घोषणा होणार असल्याची सूत्रांची माहिती। दुष्काळी भागातील कर्जाच्या वसुलीस राज्य शासनाची स्थगिती। कृषी कर्जाचं पुनर्गठन करण्याच्या खासगी, व्यापारी, राष्ट्रीयकृत आणि जिल्हा बँकांना सूचना। राज्य सरकारच्या 75,000 मेगा भरती अंतर्गत महावितरणमधील 1,042 उमेदवारांना नियुक्तीचं प्रदान करण्यात आलंय। तर देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सह्याद्री अतिथीगृहावर नियुक्ती प्रमाणपत्राचं वितरण करण्यात आलं।